नमस्कार मंडळी. तर मला काल आली होती ही चॉकलेट फ्लेवर हाफ KGची ऑर्डर, म्हणजे बड्डेचा केक आहे हा. तर मी कालच क्रम कोट करून ठेवलं आणि आज सकाळी फायनलायझिंग करायला घेतलं, कारण की सेम फ्लेवर आहे तर मग स्टार्टिंगपासून कशाला दाखवू. ह्याच्या आधी कितीतरी व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत मी चॉकलेट फ्लेवरचे, त्याच्यामुळे मी काय स्टार्टिंगपासून व्हिडिओ घेतला नाही. आणि क्रम कोट करून जर समजा काल तुम्हाला ऑर्डर आली की उद्या आम्हाला केक हवा आहे, तर रात्रीच क्रम कोट करून ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये, कारण की तो चांगला सेट होतो. आणि जर समजा अर्जंट ऑर्डर असेल तर तुम्ही 5-10 मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवलाच पाहिजे क्रम कोट करून, कारण की त्याचे जे क्रम्स असतात ना, ते क्रीमला चिटकतात आणि मग फायनलायझिंगमध्ये त्रास होत नाही. आणि तुमच्या कस्टमरला आधी विचारायचं तुम्हाला क्रीम जास्त हवी आहे का पाव जास्त हवा आहे, कारण की काय काय कस्टमरला क्रीम जास्त आवडती बेसपेक्षा. आणि जे बिगनर आहेत त्यांनी तर पायपिंग बॅगनीच हे करा, पायपिंग बॅगनी इझी पडतो फायनलायझिंग करायला. तर मी पण पायपिंग बॅगनीच करते, एकदम फिनिशिंग येते. तर मी फिनिशिंग करून घेतल्यानंतर ना, मी व्हिडिओमध्ये दिसतंय तसं नाही आहे. फायनलायझिंग करताना खूप टाईम जातो, एकदाच होत नाही, 3-4 वेळा करावंच. 3-4 वेळा फायनलायझिंग केल्यानंतर ना मी कोमनी स्क्रॅप करून घेतलं आहे साईडून. कोम झाल्यानंतर ना परत वरून आपल्याला स्क्रॅप करायचं आहे. स्क्रॅप केल्यानंतर ना वरती एवढी फिनिशिंग नाही द्यायची, का कारण की आपल्याला तिथं चॉकलेट गनाशची ड्रिपिंग करायची. मग मी थोडंच फिनिशिंग करून घेतलं आहे. आणि फिनिशिंग झाल्यानंतर ना मी गनाशनी साईडून डिझाईन काढून घेतलेली. कधी पण आधी ड्रिपिंग करायची, म्हणजे नॉर्मल ड्रिपिंग हवी असेल तर अशी ड्रिपिंग करून घ्यायची. आणि गनाश पण लय पातळ नाही पाहिजे, जर पातळ असेल तर खूप खाली येणार. असं केल्यानंतर ना मग वरती जी उरलेली गनाश आहे ते टाकून घ्यायचं आणि पॅलेट नाईफनी स्प्रेड करून घ्यायचं. आधी बघायचं किती क्वांटिटीमध्ये गनाश लागतो आहे, तर कमी पडलं मी परत टाकून मग असं साईडून हे करून घेतलं. आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल मला, तर मी नंबर पिन करते, म्हणजे नंबर देते, तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर करा. आणि होम डिलेवरी पण आहे. होम डिलेवरी कशी आहे, 1 KG 1.5 2 KG असेल तर होम डिलेवरी आहे. ते झाल्यानंतर ना क्रीम कमी पडली होती माझी, मग मी जेवढी क्रीम होती तेवढ्याने मी साईडला बॉर्डर केली, खालच्या साईडला. बॉर्डर झाल्यानंतर ना थोडीशी क्रीम मला कमी पडली, मग मी परत बीट करून घेतली. हे बघा इथं क्रीम कमी पडली. क्रीम कमी पडल्यानंतर मी बीट करून घेतली लगेच आणि मग डिझाईन कंप्लीट केली. ते झाल्यानंतर ना मला वरती नाव लिहायचं होतं, तर मी व्हाईटनी नाही व्हाईट गनाशनी मोल्डमध्ये हे टाकून नाव लिहिलं. ते झाल्यानंतर ना हा फायनल लुक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इंस्टावर बघत असाल तर तिथं पण मला फॉलो करा. तर हा आहे पूर्ण केकचा लुक. कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. थँक्यू.